गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर अशा प्रकारे बघा आजच्या मी व्हिडिओला सुरुवात करते. तर गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचा, आपले जे गुरु आहेत, आपण प्रत्येकजण कोणाकोणाला गुरु म्हणजे प्रत्येकाचा कोण ना कोण गुरु असतो. आणि पहिला गुरु, आपल्या सगळ्यांचा पहिला गुरु असतो तर आई असते. तर आई आपल्या सगळ्यांना चालायला शिकवते, बोलायला शिकवते, म्हणजे ती आपला गुरुच आहे. तर आई म्हणजे सगळ्यांचीच गुरु पहिला आई असते. तर बघा, आईच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा गुरुपौर्णिमेचा आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर बघा, आमचा गुरु आहे गजानन महाराज. दाखवते तुम्हाला. हे आमचे गुरु आहेत. गजानन महाराजांची ख्याती तर तुम्ही ऐकलीच असेल. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजानन महाराज शेगावला, गजानन महाराजांच्या स्थानी, शेगाव हे गजानन महाराजांचं स्थान आहे. म्हणजे तिथं गजानन महाराजांचं मोठं मंदिर आहे. तिथंच ते गजानन महाराजांचं आपण ख्याती किंवा आपल्याला आलेला आम्हाला अनुभव ते सांगायचं म्हटलं तर सगळा दिवस पुरणार नाही. एवढं गजानन महाराजांचा आम्हाला अनुभव आलेला आहे महाराजांचा. आणि आपण कोणावर पण श्रद्धा ठेवली ना, तर मित्रमैत्रिणींनो, तर श्रद्धा ठेवल्यानंतर आपलं ते काम म्हणा, म्हणजे आपलं फक्त श्रद्धा पाहिजे तर आपल्याला जे काही आपली काही जी इच्छा आहे ती आपली पूर्ण होत असते. तर बघा, तसेच आमचा गुरु आहे गजानन महाराज. तर गजानन महाराज आमचं जे काही आजपर्यंत झालेलं आहे, म्हणजे मुलींचं रिझल्ट असू दे, मुलींचं जॉबची सुरुवात असू दे, किंवा मुलींचं जे काही म्हणजे अपॉइंटमेंट लेटर मुलींचं जॉबचं, ते पण गुरुवारीच आलेलं आहे. तर आमचा विरांश पण गुरुपौर्णिमेचंच आहे, माझा नातू. त्याच्यामुळे आम्ही गजानन महाराजच म्हणत असतो त्याला. का तर तो इतका तडतडी आहे ना, खूप तडतडी. जसे महाराज तडतडी आहेत तसंच विरांश आहे आमचा. महाराज तडतडी आहेत, पण त्यांची ख्याती खूप मोठी आहे. आणि प्रत्येकाला ते कशा ना कशा रूपामध्ये येऊन मदत करतात. तर विरांशच्या जन्माच्या वेळेस तुम्हाला सांगते मित्रमैत्रिणींनो, विरांशच्या जन्माच्या वेळेससुद्धा अशी कंडिशन आलेली होती की रसिकाचं ना पहाटे पावणे एक वाजता पोट, म्हणजे दिवसभर पोट दुखतच होतं, पण त्यावेळेस तिला जास्त त्रास होत होता. पावणे एक वाजता. तर सोमवारची पहाट, म्हणजे सोमवारची पहाट पावणे 1 वाजलेला होता. मला तर झोप लागतच नव्हती, का तर दिवसभर रविवारी तिचं पोट थोडं 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 दुखत होतं, आणि ती पहिलीच वेळ रसिकाची. तर बघा, मला झोप लागती कुठं, मग विनायकचा फोन आला माझ्या जावईचा की आई चला आपण दवाखान्यात जाऊया, आता काही तिला सहन होत नाही. तर पहाटे पावणे एक वाजता आम्ही दवाखान्यात गेलो आणि इथून निघालो घरनं. तर आम्हाला तिथं पावणे 2 वाजले. 2 वाजता आम्ही तिथं ॲडमिट झालो, म्हणजे पहाटे 2 वाजता. आणि त्यावेळेसपासनं रसिकाला जे त्रास होत होता, म्हणजे तिच्या अंगातली शक्तीच, कळा येऊन ती शक्तीच सगळी निघून गेलेली होती. मला इतकं टेन्शन आलेलं होतं. दुपारचे वाजलेले होते 2. तर 2 वाजून 48 मिनिटांनी का 45 मिनिटांनी माझा विरांचा जन्म आहे, दुपारी 2चा. मग 2 वाजता ते डॉक्टरने, आता आम्ही म्हटलं, शेवटी अक्षरशः आम्ही म्हटलं की तिचं आपण रसिकाचं आम्ही ठरवलं तर सिजरच करायचं. का तर एवढे तिला त्रास होत होता, अक्षरशः तिचे डोळे मिटून अंगातला ताण गेलेला होता. एकीकडे सलाईन होती. आम्ही डॉक्टरने सांगितलं की नाही, रसिकाची सिजरच करा, कारण का तिच्या अंगात ताण नाही आहे, शक्ती नाही, तर सिजर करूनच तिची डिलिव्हरी करा. पण डॉक्टरने काय ऐकले नाहीत, आणि त्या हुशार होत्या खूप.
पण शेवटी म्हणलं मग आम्हाला डिलेवरीची वेळ आली आणि आम्हाला सगळ्यांना त्या रूममधनं बाहेर काढलं. आम्ही म्हणजे गजानन महाराजांचा धावा, अक्षरशः गजानन महाराजांचा धावा करत होते. मी म्हटलं महाराज तुम्ही कुठे आहेत म्हटलं, तुम्ही प्लीज तुम्ही इथं या आणि तिची सुटका करा, लवकरात लवकर तिची सुटका करा. म्हणजे अंगावर काटा येतो सांगतानासुद्धा. आणि आम्हाला काही सांगू नका, तुम्ही इथं आलंच पाहिजे महाराज म्हटलं, आणि तिची लवकरात लवकर सुटका करा. तिची कंडिशन अशी झालेली आहे महाराज की ती धड कळा पण देऊ शकत नाही, काही नाही, कसं करायचं. आणि डॉक्टरांबाईंनी तर सांगितलं होतं की नाही सिझर नाही करणार, नॉर्मलच करायची. एवढं टेन्शन आलं होतं, बापरे खूप टेन्शन आले होतं. मी, माझी प्राजक्ता छोटी मुलगी, अजून जावई, आम्ही सगळे रूमच्या बाहेर बसलेलो होतं. शेवटी जावयांना बोलवलं होतं त्यांनी, आणि मी आणि ह्यांनी तर अक्षरशः तिथं मंदिर होतं गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन बसले. आणि तिथं त्यांचं नामस्मरण चालू झालं. आणि मी म्हणलं महाराज तुम्ही मला काही सांगू नका, तुम्ही इथं आलेच पाहिजे, तिची लवकरात लवकर सुटका करा. आणि अक्षरशः म्हणजे बाळाचा आवाज आम्हाला ऐकू आला, तिची सुटका झाली. आणि म्हटलं मुलगा असू दे तर मुलगी असू दे, आम्हाला त्याशी काही देणं घेणं नाही, पण तिची लवकरात लवकर सुटका करा. आणि मी आणि प्राजक्ता इतके गळ्यात पण रडलो, इतका अक्षरशः रडलो की बस, की म्हणजे आम्हाला एवढा आनंद झाला, म्हणजे आनंदाचे अश्रू होते आणि दुःखाचं पण, कारण का रसिकाची सुटका झाली हे महत्त्वाचं होतं. आणि आनंदाचे अश्रू म्हणजे वीरांश जन्माला, मुलगा असू दे तर मुलगी असू दे, पण मुलगा झाला हे ज्यावेळेस बाळाचा आवाज ऐकू आला तेव्हाच आमचा जीवात जीव आला. आणि डॉक्टरबाई लगेच येऊन सांगितलं बाहेर की मुलगा झाला आहे आणि तिची सुटका झाली. बापरे म्हटलं, म्हणजे ते बाळाचा आवाज आल्यानंतरच आमचं म्हणजे आम्हाला हायसं वाटलं की चला रसिकाची झाली आता डिलिव्हरी आणि नॉर्मल झाली. म्हणजे तुम्हाला सांगायचा उद्देश हा आहे मित्रमैत्रिणींनो, की तुमची श्रद्धा असले की तिथं महाराज असू दे, नाही तर दुसरं कुठलंही हे गजानन महाराज असू देत, नाही तर कुठलेही महाराज असू देत, येऊन उभे राहतात. आणि श्रद्धेने आपण कोणाचंही करताना श्रद्धेने करा. कोणाचंही म्हणजे आपण ज्यांना काही गुरु मानतो त्यांच्या श्रद्धेने तुम्ही त्यांच्या श्रद्धा ठेवा, आचरण करा आणि नामस्मरण करा. आणि खरंच ते आपल्याला वेळेला उभे राहतात. हे आम्हाला तर चांगला अनुभव आलेला आहे. आणि गजानन महाराज प्रत्येक संकटामध्ये आम्हाला गजानन महाराजांनी वाचवलेलं आहे. तर ही झाली आमच्या गजानन महाराजांची ख्याती. तर मित्रमैत्रिणी तुम्ही वेगवेगळे महाराज किंवा वेगवेगळ्या लोकांना गुरु मानलं असेल तर त्यांचं म्हणजे शेवटपर्यंत व्यवस्थित त्यांचं आचरण करत जा, त्यांना मानत जा. तर एवढंच सांगणं आहे.